अहो उठा आता, चहा घ्या, उठा. अहो मुख्यमंत्री साहेब, उठा ना. अहो अहो उठा ना, उठा. किती वेळ झाला बरे? अजून थोडा वेळ झोपू दे ना बरे. पायलट, उठा आता, नाही तर सासूबाई मला ओरडतील. नाही, अजून थोडा वेळ. पायलट, असं करू नका. चला उठा. मग मला पायलट, सकाळ सकाळी आगाऊपणा सुचायला लागलाय तुला? नाही. ए ड्रायव्हर, मी काय सांगितलं तुला? चल उठ. उठ. नाही. उठ म्हणलं ना. नाही. हॅलो हॅलो. पायलट, उठलास काय? आता बादलीभर पाणी ओतल्यावर उठणारच ना. पाणी? कसलं पाणी? आधी जागा आणि मग बोल. झालोय जागा, बोल. मग नीट जागा हो आणि आवरायला घे. सुमीचं लगीन आहे आज. होय का? कोणाशी? आहे का येड्याशी? तू आवर लवकर, मुहूर्त चुकला नाही पाहिजे. यार आत्ताशी तर सकाळ होतीये, एवढ्या लवकर उठून काय करू? वेळ आहे अजून. लग्नाच्या घाईत टाइम कसं जातोय कळत नसते. तू आत्ताच उठ आणि आवरून बस. काय काय बी झालं तरी मुहूर्त चुकला नाही पाहिजे, कळलं का? हो मॅडम. हा, उठलास काय? अगं हो बाई, उठतोय. उठ आणि आवर लवकर, मला बी लई काम आहेत. हा, ए आवरा. सुमे, काय ग तू रातभर तू पण झोपली नाहीस, आम्हाला पण झोपून दिलं नाहीस. दर तासाला उठवत होती. आता पायलट साहेबांनी पण उठवलंच ना. आता एका दिवसाने काय होणार आहे? मागणं आयुष्यभर झोपायचंच आहे की. आणि सुमीचं लगीन काय रोज रोज होणार आहे का? मुहूर्त चुकला नाही पाहिजे. आवरा लवकर, आवरा सांगे. आवरा लवकर, आवरा. सुमे, अगं मला बी करू दे की थोडस काम. मला कवाचे तो गणपती गत नुसतं बसवलंय असं. तात्या, तुम्ही आज एका बी कामाला हात लावायचं नाही. काय सुमीचा बाप म्हणून लग्नात फक्त मिरवायचं. काय करायचं? नुसतं मिरवायचं. चला बबन्या, गजरा आणलंस का? हो विसरलोच की ग. आता तुझ्या मैत्रिणी जीव घेतलेला माझा. आणतो बरं का, गजरा लगेच जाऊन आणतो मी. थांब, तू रुकवत भरून घे टेम्पोत, मी घेऊन येते गजरा. नाही, मी आणतो की लगेच जाऊन. लगेच येतो मी. नाही म्हणलं ना. बर, आवरा पटपट. काय बघायला बसले? आवरा. घ्या त्यात. आवरा दे. अगं सुमे, तू कशाला सायकल एवढ्या लांब चाललीस? मी येतो घेऊन, तू थांबितच. तात्या, तुम्हाला काय सांगितलं मी? काय करायचं? नुसतं मिरवायचं. मिरवा. शामराव, अहो कवाचन चालले, भरा लवकर, आपल्याला निघायचंय तिकडं. उरका. अंग बघा. श्याम काका,
हा अरे तात्या हा बोल. हे बघा, आज तात्याने एक बी काम लावायचं नाही आणि ही जिम्मेदारी तुम्हा दोघांची. सुमे तू अजिबात काळजी करू नकोस. सूर्याने जर काय काम केलं ना तर त्याचा हातच मोडतो. तसं नाही. ए, सुरेशला असं असं करत मिरवायचं आहे. हात गळ्यात घेऊन असं असं करत मिरवायचं नाही. मोडतो म्हणते ते हात. कळलं कळलं कळलं. हा सूर्य यार मैत्र आहे आमचा. मग हा सूर्य आज नुसता मिरवणार आहे. ही जिम्मेदारी आहे बरं का आमची. हा काळजी करू नकोस. आवरून घ्या पटापटा. मी आलीच गजरी घेऊन. हा आवरा. आहो इंदू मावशी, हे काय अजून झाडझूडच करताय? सुमीचं लगीन आहे आज. मुहूर्त चुकला नाही पाहिजे बरं का. टायमात पोहोचा घरी. काय या लवकर. आवरा 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 आवरा. मामाजी, ओ मामाजी. काय ग? ऐका की, अगं हळदीच्या अंगाने सकाळ सकाळ कुठं फिरतेस? सुमीचं लगीन आहे आज. मुहूर्त चुकाय नका. तुम्ही बी लवकर आवरा आणि घरी पोहोचा. तुम्ही आल्याशिवाय काम काय बरोबर होणार नाही. हो पण तू हळदीच्या अंगाने फिरू नकोस बा. नाही फिरत. लवकर पोहोचा. काय हा काय ना मळ्यात काय? होय अहो तुम्हाला सुमीच्या लग्नापेक्षा काम महत्वाचे आहेत काय? जावा आणि तयार व्हा. मुहूर्त चुकला नाही पाहिजे. कळलं का? होय हा जावा लवकर. जावा 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 जावा. ए काय चाललंय पार्टी? सुमीचं लगीन आहे आज. हो सुमिता आहे म्हणून तर आम्ही नवीन कपडे घालून बसलोय. बेस्ट. आता घरात जाऊन सांगा टाइमात यायला. हो मुहूर्त चुकला नाही पाहिजे बरं का. हो जावा. मावशी अहो झालं का कसलं तयार? द्या लवकर. तू कशाला आलीच? सूर्याला लावायचा का नाही? मावशी तात्याच काय बी काम करणार नाहीत. सुमीचा बाप म्हणून फक्त मिरवणार. चला तुम्ही बी लवकर तयार व्हा. सुमीचं लगीन आहे आज. मुहूर्त चुकवायचं नाही. हा आलो आलो. हा जावा लवकर लवकर जावा. अहो काय मावशी, अजून गप्पा मारत बसले होय? साडी कुठली घालाल तेच कळेल आपल्या लग्नात. बघू साड्या बघू. बघा ही तुम्ही घाला आणि ही तुम्ही घाला. काय मुहूर्त चुकला नाही पाहिजे. तयार व्हा लवकर. जा 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 लवकर. जा जा जा. ऐका की एक गमजा दाखवायचा आहे तुम्हाला. त्याच्या आधी ऐका. कसं आहे माहिती आहे का, साहेब आणि सुमी या दोघांच्यात भांडणं. बबन माझ्या बाजूच आहे, बबन माझ्या बाजूच आहे. साहेब आणि सुमी दोघ जण आणि मी एकटाच. आता झाली का पंचायत. मग मी माझं सुपरफास्ट डोकं चालवलं. एक जबराट आयडिया काढली आणि आमचा टेलर मामा आहे का नाही त्याच्याकडनं एक कुर्ता शिवून घेतला. म्हणजे सुमीचं काम असलं का नाही की हाय असा घालाय आणि साहेबांचं काम असलं की असा उलट्या साईडनं घालायचा. म्हणजे डबल काम डबल पुण्य. पुण्य लय मिळलं का नाही लगीन लवकरच म्हणते ती. हाय का नाही माझं डोसक. हा वा बबनराव तुम्हाला तर खरंच डोकं आहे की. मग मी हायच हुशार. जगातल्या सगळ्या पुरुषनी वाटतं की आपला नवरा हुशार असावं म्हणून. मला नाही वाटत बाबा. तुम्हाला वाटून पण काय फायदा नाही. जी पदरात पडलंय का नाही तीच गोड मानून घ्या. बिना लग्नाच्या पोरीने जरा विचार करा बर का. जगात हुशार पोरं लय कमी आहे. बबन काका काका आता मी तर लगीनच करणार नाही ना. मग काका म्हणलं काय मामा म्हणलं काय काय फरक पडतोय. ती पण खरं आहे म्हणा. ऐकतं का तुमच्या त्या अल्टीपल्टी कुर्त्याचा जरा डेमो होऊन जाऊ दे की. हा दाखवतो लगेच दाखवतो. बघा तुम्ही पण लक्ष द्या बर का.
थांबा जरा, मला लाज वाटते. काय झालं बबन लगीन करत काय रडतोयस? अरे हे बघ की त्या टेलर मामानं कपड्याची पाक वाट लावल्या माझ्या. टेलर मामा का आणि तुमची हुशारी कुठे गेली आता? ए ग बसा ग. अरे आता रडून काय फायदा? आणि तुला कुठे लग्न शायनिंग मारायचे? पुण्य कमवायचंय नव. हो. मग कापडावर ध्यान द्यायचं नाही. मुहूर्त महत्वाचा आहे ना? डोळ पुस. बघ ऐका, डोळं पण पुसायनं झाले, ती एवढं लांबडं शिवलंय त्यानं. असू दे. हे बघ आता रुखवताचा टेम्पो घेऊन बंगल्यावर जा आणि सामान तेवढं लावून घे नीट. हा असं नाही, ती हे साहेबांचं आई. म्हणजे काय नाही, तुला नाही कळायचं. यार काय चाललंय? अरे पूर्ण आवरा की लवकर. काय मुहूर्त चुकवायचं आहे? अजिबात नाही. चला ग, मी गजरा आणलं संगे. हे घे, तू बबन संगत जा आणि रुखवताची तयारी करून घे. हा आणि भामाजीला बी घ्या संगत. नाही तुम्ही नको, तुमचा काय फायदा पण नाही. तुमच्या दोघीतलं कोण येतंय? नको, त्यांना राहू देतच. अरे संगीचं लगीन झालंय, तिला रुखवताचं माहित आहे सगळं. अगं पण सुमित. बाबा पुण्य कमवायचं आहे नव. हो. जा मग जा. चला बबनराव. पूर्ण सुमीला अशी मस्त साजवा का नाही? तुम्ही काळजीच करू नका तात्या. तुम्ही असं सजवतो की नाही एकदम पायलटला फाईटच. समर चल आवर लवकर. अरे वेळ झालीये. मी बघ कसा खटाखट वा 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 मामा, मी करतो ना. अरे नाही रे, नवरदेवानी काही करायचं नसतं आज. नवरदेवाचा मान असतो बाबा. मी आहे ना, मी आणि ही तुला मदत करतो. घाल चल, शेरवानी घालून दे. हो पण अरे समर आटप ना लवकर बाळा. हे बघ तू तयार झाल्यावर ना अजून मला तयार व्हायचंय. नवरदेवाची मामी म्हणून मिरवायचंय म्हटलं. मामी मी काय लहान आहे का आता? मी आवरतो ना. लाजतोय बघा कसा. नाही लाजत नाहीये, पण मी काय लहान आहे का आता? आवरतो ना मी. समर, अरे आमच्यासाठी लहानच आहेस तू. लहानपणी शूज आल्यानंतर 50 वेळा चड्डी बदलली मी तुझी. मामा आलोच मी. अरे 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 चक्क लाजत. निसटलं ते. अग काय झालंय माहिती का, नाडीची निर्गाड बसली असली चुकली आहे ना की ते सुटतच नाहीये. त्यामुळे सगळं सुटतंय खाली.
लईच देखणं दिसतंय माझं बाळ. अरे नरसू काय करतोयस तू हे? काय नाही ते तयारी चालली नवरदेवाची. सजलाय नवरदेव बघ. वा समर खूप छान दिसतोयस हा तू. मग भातचा कोणाचा आहे? मुलगा कोणाचा आहे? आई समर काय राजबिंड दिसतोय ना राजघराण्यातला. अनुराधा मी हे कपडे घालू? बस्ता बांधताना त्या दिवशी उड्या मारत हौसेने हेच कपडे सिलेक्ट केले होते ना तुम्ही? हो. मग हेच घालू म्हणतेस? घालतो. काय एक एक नमुने आलेत माझ्या नशिबी. माझा समर तेवढा सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. समर तू माझ्यासाठी काय काय करतोयस रे. मला तुझा खूप अभिमान आहे. मम्मा उलट तू किती काय काय करतेस माझ्यासाठी. आज हे जे सगळं चाललंय ते फक्त तुझ्यामुळे. आज मी जो इतका आनंदी येतो फक्त तुझ्यामुळे. बस आता फक्त तुला मुख्यमंत्री झालेलं बघायचंय. होशील ना मुख्यमंत्री? मम्मा तू सांगितलं आणि मी केलं नाही असं कधी झालंय का? नाही पण मला खात्री आहे तू मुख्यमंत्री होशील. म्हणजे काय होणारच ना ताई. त्यासाठीच ते लग्न करते ना आपण. म्हणजे मुख्यमंत्री झाल्यावर वेळ मिळत नाही ना म्हणून आता लग्न करून टाकायचं. समर ताई सगळं तुझ्या सुखासाठी करते पण काय. मम्मा थँक्यू सो मच. अरे थँक्यू काय? हा काहीतरीच काय? कर्तव्यच आहे ते माझं. तू फक्त मी सांगते ते ऐकत जा आणि बघ किती लवकर मुख्यमंत्री होतोस ते. ऐकशील ना? हो मम्मा. चल आता तू लवकर तयार हो आणि तू तयार झालास की तुला आणायला कोणाला तरी पाठवते. नरसू खाली काय काय तयारी झाली ते बघून ये बरं. मी आलेच. ताई एकदम बेस्ट. समोर आता कंप्लीट तुझ्या मुठीत आला. येतो ताई. परत खुर्च्या नीट लावून घ्या. हे काय मामासाहेब लावलेत की सगळे? हा शाबास. आणि ताईच्या मैत्रिणी येणार त्यांची काय व्यवस्था आहे? ठीक आहे एकदम टकाटक. हा मस्त आहे मस्त आहे. अरे वा ताईची खुर्ची पण आणून ठेवलीस की. हा सवय आहे मामासाहेब मला सवय. काय मग काय आता काय काम करू? अरे लग्न करे बाबा. काही काम कर. काम नसेल तर शोधून आण आणि काम कर पण काम कर. हो. हा, चल फोकस, फोकस. हा. काय गुरुजी कशी चालली तयारी? उत्तम चालली आहे तयारी. आज सगळं नीट झालंच पाहिजे. काय उलट झालं ना तर आठवते ना उलट. मामा तर थलबत. हा काय झालं? कुठं काय? ओके. खित्यात हात घातलाय म्हणून म्हंटल. मादात खित्यात आतेल नाही तर दात्यात आतेल. तुला काय करायचंय? तू सरबत वाट गुरुजींना दे. चालेल. गुरुजी थलबत. येऊ द्या येऊ द्या. नाही थटत वर येऊ द्या. नाही थटत येऊ द्या. बाबा हाय काय रे? ते रुखवताचं सामान कुठं मांडायचं? पण आपलं ठरलं नव्हतं रुखवताचं. आहो ते उतरा उतरा तुम्ही खाली उतरा. अरे हळू उतरा. अहो काय झालं माहितीये का मामासाहेब सुमीनं परस ठरविला होती. बाबाजी या लवकर. तुम्ही पण या. पवन ताई मॅडमला कळलं ना तर
असू दे आता. बबन हा रुखवत तुम्ही मानवात मांडणार आहात? मग काय तुझ्या डोक्यावर मांडायचा का? तू प्रतापचा धाकटा पोरगा ना रे? शाळेत सारखा नापास व्हायचा आणि मास्तरचा मार खायचा तो तूच का? काम करा काम करा. घ्या घ्या लवकर घ्या खाली. मागतोय मागतोय. हळू घ्या. वा 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 वा. साहेब नमस्कार. नमस्कार. रुखवत का? होय. छान. इकडे मांडून घ्या. आणि तुमच्या मदतीला कोण आलं नाही वाटतं? भरत ये इकडे, यांना मदत करा. हो हो. ए सगळे या रे इकडं. मी आलो. मॅडम साहेबांचा रुखवत आला. या. बापने नीट ठेव बबने. हो हो. ठेव तिथं. ठेवतोय की. बापने हे पहिले ठेव. हो हो. हे आधी लाडूचं ठेव. हे पण ठेवतो की. 4 ठेवूया का रांगेत? हो हो. ठीक आहे. ठेव पटापट. त्या सुमीन समोरच्या करंजा ठेव त्याच्या पुढे. ठेव की लवकर. खर तर अनुभवी माणूस म्हणजे सिनियर माणूस असतो, त्याला लय मान असतो. त्या ज्युनियर पुरुषने घरात ठेवून तुम्हाला उगाच पाठवलंय. तुम्ही नकोच म्हणून सांगायला पाहिजे होतं. हाय का ना बाबा? तू काम कर मग गप्पा पाहण्यात बस तिच्याशी. तुम्ही पण तसं आवर लवकर लवकर. हे पहिलं करंजीचं उचल. बाबण्या हे नीट ठेव. सरळ ठेव की वाकड असते. अरे ते कसं दिसतंय का ते? बाबण्या सरळ सरळ बाबण्या करंजी इथं ठेवायची, इकडे सारखं. अरे वा 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 वा. तुम्ही मॅडमचा रुखवत पाहत. काय नाही, तुम्ही सरबत प्या. हो हो. खलबत. ओ झाला. मग लाडूचं माग ठेव. तू पाहुणा येता? नाही, मी मेन आहे. असू दे, वाटून टाक सगळ्यासनी. मावती असू द्या, प्या आता. काय खळत बसला? हे घे उचल तिथनं. इथं ठेव. ठेव इथं. ते लाडूचं राहिलं. बाबण्या तसं ठेवतात का ते? हो. नीट ठेव. ठेवतोय. नरसू झाली का सगळी तयारी? हो सगळं मस्त झालंय. तू एकदा नजर खालून घातलंस तर बरं होईल. बघू बरं. हा, चल. गुड. अरे वा नरसू, छानच. अजून काय तयारी केलीस? छान. हे बघा, आता समर साहेब पाळण्याला जाणार आहेत. त्यांच्या मागे 2 गाड्या असायला हव्यात. आणि समर साहेबांना कंटाळा आला की त्यांना गाडीत बसवायचं आणि मगच पुढे जायचं. कळलं? नरसू, सगळी व्यवस्था चोख पाहिजे. हा, मंत्री पाटलांचा रुबाब आणि स्टेटस सगळ्यांना दिसला पाहिजे. येस. नरसू, अरे काय हे? तुतारी ताई तयारी दाखवतोय. अनुराधा कसा दिसतोय मी? छान.
समरला घेऊन तुम्ही पाळण्याला जाणार आहात ना? हो. अहो मग त्याला बोलवा. येतो. फोटोवाला एक फोटो घ्या की. थांबा थांबा थांबा. हा आता घ्या. झालं का? मी नवरदेवाची मामी. ओळखलंच ना. झाली का तयारी? झाली. अगं बाई आज पाऊस येऊन म्हणजे झालं. हा? पाऊस कुठं आहे पाऊस? ती बघ की आबाळ भरून आलंय सगळीकडं. हा? अहो मामी तुम्ही गॉगल घातलाय ना त्याच्यामुळे ते ढग आल्यासारखं दिसतंय तुम्हाला. हा अगं बाई खरंच की. अगं बाई शेंड पण आहे का? शेंडवाला सुरू करा की. लई भारी आहे. ताई गुरुजींची तयारी पण होत आली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझी आणि तुझ्या मैत्रिणींची बसायची ही व्यवस्था कशी आहे? छान आहे हा नरसू. हा. पण नरसू त्या खानावळवालीला आणायला कार पाठवलीस ना? नाही तर यायची ती बया त्या टमटम मधनं. सरपंच मंडळी येणार आहेत आणि माझ्या काही मैत्रिणी पण येणार आहेत. त्यांना अजिबात कळायला नको की ही मुलगी कोण येते. ताई तू काही काळजी करू नकोस. मी आपल्याकडची सगळ्यात भारीतली भारी कार पाठवली तिला आणायला. मी काय सांगितलं होतं? मुहूर्त चुकवायचा नाही. उठ हित फकस्त आपला हुकूम अंजर का नडलं कुणी मुठीत माझ्या सरकार आपल्यावर सारा कारभार आपली वसिंगरी तर धिटाचं काम नीट कशाला लागते मिरचीवर मीठ कुठं बी ऐटी ते आपली रिझर्व सीट काढत बी पिक करे अशी मजुरीच सार 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 सौंद्याचं सार जिद्दी मेरी पट्टी मेरी आपला कडक वार धार 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 माझ्या जिभला धार या हाताचं त्या हाताला नाही चालणार हो मी भावणार मी खऱ्याची दुनिया न खोट्याच्या नानाची या समर सिंग या. वा सुमीची इच्छा पूर्ण झाली. हे बघ समर, कंटाळा आला ना की गाडीत बसायचा. स्वतःला अजिबात त्रास करून घ्यायचा नाही. नरसू देवदर्शन झालं की लगेच परत या. फार उशीर करू नका. हा लगेच. चला समर या रे. ए बाबा समर साहेब बसणार आहेत. भावी मुख्यमंत्री आहेत तेव्हा जरा सांभाळून. हे कोण आहे?
चालू नवरदेवाची मामी काय झालं गुगल उलट लागले का थांबा थांबा सवच करते कशी दिसते सुपर. मी काय म्हणते काय घोडी बिडी कशाला आपण काय आता चालत जायचंय का ऐका ना माझा मेकअप खराब होईल ना आपण गाडीने जाऊया ना गप्प बस आता इथनं बाहेर चल मग बघूया कोण आहे बघितलंस ना समोर गप्प बस मेकअप गप्प बस. चला वाजवा रे. बसा बस नीलम स्नेहा काय करणार असं अचानक कसं काय लग्न ठरवलं? हो ना अगं तू आमच्या नारायणीला सून करून घेणार होतीस ना मग ही कोण मुलगी शोधून काढलीस फारच अमेझिंग मुलगी सापडलेली दिसतीये काय ग आमच्या नारायणीपेक्षा सुद्धा भारी आहे का ग ही कोण आहे ग नवरी मुलगी आणि करते तरी काय फारच रिच मुलगी मिळालेली दिसतीये राईट अनुराधा तुम्ही बसा मी आलेच जरा तयारीचं बघून ती अशी काय बिहेव करतेय मला तर वाटतं कोणीतरी मोठ्या घराण्यातली मुलगी मिळालेली दिसतीये हो अगं तसं असतं तर हिने कौतुकाचे पाडे आतापासूनच सुरू केले असते ही गप्प का काय रे कोण आहे नवरी मुलगी तुम्ही व्हॉट रबिश नवरी मुलगी कोण आहे हे विचारलंय मी तुला तुम्ही मॅडम मॅन इज डिस्गस्टिंग यार निघा तुम्ही आउट नकोय आम्हाला आउट गुरुजी 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 अहो इकडे बघा की गुरुजी ऐका की अहो तुम्ही सांगितलं होतं का नाही तसं सगळं केलं मी म्हणजे खाताना पेताना उठताना बसताना झोपताना कुठं पण जाऊ दे सगळीकडे हेल्मेट घालून जायचो मी पण 2 तासासाठी सगळं घोटाळा झाला हो माझा काहीतरी नवीन सांगा की मला गुरुजी काय हे बबन अरे एवढा मोठा मंत्र दिला होता मी तो वाया घालवलास अरे 2 वर्ष तपश्चर्या केली होती मी आणि तू 2 तासासाठी घालवलास गुरुजी दुसरा काहीतरी साधा उपाय दे मग 2 महिन्यात असला का नाही तरी चालतंय मला आता नाहीये काय माझ्याकडे गुरुजी प्लीज प्लीज काय रे काही काम नाहीये का तुला हो आहे नाही इकडं आहे काय गुरुजी होतंय ना सगळं मनासारखं व्यवस्था चोख आहे ना विधी तयारी सगळं ओके सगळं उत्तम आहे मॅडम काही काळजी करू नका फक्त लग्नाचा मुहूर्त मात्र चुकवू नका तुमचं ऐकायचा आजचा शेवटचा दिवस
उद्यापासनं मला रिझल्ट पाहिजे, कळलं? काही काळजी करू नका मॅडम. एकदा का मुलगी गेट ओलांडून आत आली की सगळे ग्रह आपोआप पालटायला सुरुवात होईल. मीडियाला कोणी बोलवलं? काय माहिती नाही. आमदार साहेब, तुमच्या मुलाचं लग्न असं अचानक कसं काय? काही गोष्टी होतात अचानक, त्यात काय एवढे. हो, पण मंत्री पाटलांच्या घराण्यातलं लग्न वाजत गाजत मोठ्या धूमधडक्यात व्हायला हवं. हे चटमंगनी पटशादी म्हणजे काही विशेष कारण? त्याचं अहो काहीच नाही हो. म्हणजे समरसिंग साहेबांना अगदी साधं लग्न करायचं होतं, इतकंच. सर, आम्हाला असं कळालंय की तुम्ही पायलट आहात. हो. मग आता तुम्ही राजकारणात सक्रिय होणार आहात. हो. मग अचानक करिअर बदलून राजकारणात प्रवेश कसा काय? ऍक्च्युली आमच्या घराण्याला राजकीय वारसा आहे आणि आता समाज उपयोगी असं काहीतरी करावं अशी माझी इच्छा आहे. उत्तम. नाहीतरी पायलट नेत्यांचा आपल्या देशाला वारसा आहेच की. ताई, आधी लग्न, त्यानंतर मग पत्रिकेची जोड आणि मग त्यानंतर राजकारण. हो ना, उगाच घोळ व्हायला नको. मग आता यापुढे आपली राजकीय कारकीर्द कशी असेल? आज समरसिंग साहेबांचं लग्न आहे. तुम्ही लग्नासाठी आलायत ना? हो. मग राजकीय गप्पा नको. आपल्या भावी वधू बद्दल काय सांगाल? छान आहे. कोण आहेत त्या? सुमी नाव आहे तिचं. काय प्रोफेशन आहे त्यांचं? तुम्ही भावी मुख्यमंत्री, मग भावी मिसेस मुख्यमंत्री कोण? हम छेड़ना तुझको कोई नहीं कुणत इतका दम आगे आगे चलती तू तेरे पीछे पीछे हम छेड़ना तुझको कोई नहीं कुणत इतका दम मी बबन तू है माझी जाने मन मी बबन तू है माझी जाने मन यो बबन ये बबन की जाने मन यो बबन ये बबन की जाने मन.
नरसू कार कोणासाठी पाठवली होतीस? ताई मी तिच्यासाठी पाठवली होती पण इथे जगात पहिल्यांदाच एका नवरी मुलीची सायकल वरून एंट्री झालीये. साक्षात मंत्री पाटील घराण्याची सून आणि भावी मिसेस मुख्यमंत्री सायकल वरून आल्या. एक आगळा वेगळा नजारा आपल्याला इथं बघायला मिळतो. चला तर आपण थेट मिसेस मुख्यमंत्र्यांशी बोलूया. मॅडम आपलं नाव काय? सुमी. आणि आपलं प्रोफेशन काय? काय? प्रोफेशन म्हणजे तुमचा व्यवसाय काय? हा मी खानावळ चालवते. खानावळ? जगात फेमस आहे बरं का आपली खानावळ. सुमीची खानावळ. टोटल 9 मेंबर आहेत सुमीकडं आणि हो पायलट 10वा. तुम्ही पहिल्यापासून चालवता का खानावळ? नाही, मला जेव्हापासून कळू लागलं तेव्हापासून. हे माझं वडील तात्या तालुक्यात वर्ल्ड फेमस आचार्य आहेत बरं का. मग आपली भेट खानावळीतच झाली का? नाही, आधी आमची भेट झाली आणि मग ह्यो खानावळीचा मेंबर झाला. रिपोर्टिंग वगैरे हे सगळं होईल की चहा पाणी करून घेऊ आधी. चला 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 रिपोर्टिंग. चल चल झालं 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 चला चला तिकडे तिकडे चला रे. बया 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 सुमीचं घर आहे का राजमहाल आहे? मग मंत्री पाटलांची सून होणार आहे आपली सुमी. अगं इतकं घरात नोकर चौकर आहेत की सुमीला काम करायची गरज बी नाही. पोरीने नशीब काढलं. अगं दुसऱ्याचं चांगलं केलं की चांगलंच होतं. काय ग बरोबर की नाही? बरोबर की. बरोबर आहे. चला 3 वेळा पाणी प्या, चौथ्या वेळेला सोडा. हाताला हात लावा. आचम्य केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः. चला आता मुलीकडच्यांनी मुलाला आहेर द्या, मुलाकडच्यांनी मुलीला आहेर द्या. आता अगदी नक्षत्रासारखी दिसणार आमची सून. हो, आणि आमचे जावई बापू सुद्धा राजकुमार सारखे दिसतात. चला आता तयार व्हा दोघी. सुमी तयार हो बर का लवकर. होणारच. मुहूर्त चुकवायचं नाही मला. पण तात्या तुम्ही आता अजिबात काय काम न करता गप जाऊन खुर्चीत बसायचं. माझ्या लग्नात तुम्ही फक्त मिरवायचं आहे. हो ग बाजीबाई, आता बघ पहिल्याच खुर्चीत जाऊन बसतोय का नाही. पुरीनो आवरा बर का लवकर. जीजू सुमे दागिनेलाच भारी आहेत गो. कुठून घेतलात? अगं ते पुना गाडगीळ यांच्या साताऱ्याच्या शोरूम मधनं घेतलं. लय भारी दागिने तिथं. हा संगे रुखवत नीट लावलंस का? हो ग बाई, नको काळजी करू. सुमे
तुझा नवराला चिक नाही ग नुसता गाजरच बघ. अगं गाजर नाही ग टमाटर. स्ट्रॉबेरी म्हण. सुमे तू का स्ट्रॉबेरी वाणी व्हायला लागली आता? मला नाही माहित. आम्हाला माहितीये की आता जर जिजूनीला बघितली तर काय होईल माहितीये का? तुम्ही काय ग? मला काय माहित आता. आपण एक काम करू, आपण जिजूंनाच विचारू. हा चला. अगं मला सोडून कुठे चाललाय तुम्ही? अगं बस ग, तुझ्या सोबतीला घेऊन येतो. चला. अगं संगीत थांब की. मला वाटलं कोणीतरी मोठा पुढारी नाहीतर बिझनेसमॅन असेल मुलीचा बाप. नाही ग, आचारी आहे तो. हो का? चला, अनुराधाच्या जेवणाचा प्रॉब्लेमच सुटला. व्याही आचारी आणि सून खानावळवाली. बाकी अनुराधा, आवडली हो तुझी सून. सायकलवर आली आणि मागे सगळं बराड. बिचारे सगळे कष्टकरी गावची माणसं, पण गावाकडची माणसं चांगली असतात असं ऐकलंय ग मी. हो ना. अगं माणूस जेवढा साधा ना तेवढा चांगला असतो. अनुराधाला फारच साधी माणसं मिळाली नाही का? माझी नारायणी तुझ्या नशिबातच नव्हती म्हणायचं. नमस्कार इनबाई. इनबाई? सोय लय भारी केली तुम्ही. आमच्या सुमीचं नशीबच बघा. पायलट सारखा नवरा आणि असलं घर मिळायला नशीबच लागतं बघा. सुरेशराव, ते तुमचे पाहुणे बोलत आहेत तिकडे. चला चांगली सोय केली सांगत होतो. झालं ना सांगून? चला ना मग चला. तुम्हाला मी सगळ्यांना नमस्कार. झालं नमस्कार झालं. चल 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 चल. मॅन इज डिस्गस्टिंग. हा पण अनुराधाच्या सुनेचा बाप म्हणून ओके आहे. तुम्ही बसा, मी आलेच. साहेब दूध पिऊन द्या. लक्ष्मण ज्यूस. अहो दूध दे साहेब. ज्यूस. हाय हाय. बबन काय रे बाबा, कलर बदलला वे तुझा लगेच. मग मी आता साहेबांच्या बाजूच आहे ना. अरे वा. मग मी लय हुशार आहे. बर बघू तू आता कुणाच्या बाजूने असते. जीजू चला जरा वधू पक्षात. चला चला. नाही असं जायचं नसतं. साहेब इथंच थांबणार. नसतंय वाल्या. लय गोष्टी केल्यात तुझ्या साहेबानं. संगीत चालू असताना साडी नेसून आला, हळदीत आला, मग आता लग्नात काय होतंय? हो चला. आलो. बघा बघा लाजून कशी लाल झाली ती. कशामुळे माहितीये का? कशामुळे? सांगते. यातलं कुठलं बी एक बोट पकडा. तुम्हीच्या गालावर अशी लाली का आली ना ते कळल मग. साहेब यांचा काहीतरी गाव दिसतोय बर का. लवकर लवकर, आपल्याकडे लय टाइम नाही. धरा. स्ट्रॉबेरी. मी म्हंटल होतं की नाही स्ट्रॉबेरी. जीजू स्ट्रॉबेरी. नाही पायलट साहेब ऐकते ती. नाही टमाटर. नाही साहेब ऐकते तर. नाही गाजर. एक स्ट्रॉबेरी, दोन स्ट्रॉबेरी. म्हणजे काय? पायलट तू लक्ष देऊ नका त्यांच्याकडे. डोसक्याचा स्क्रू ढिला झाला यांच्या. काय झालं मामासाहेब? काय चुकलं काय? अहो चुकलं आमचंच आहे, तुमचं नाही. म्हणजे अहो काय सांगायचं तुम्हाला आता. अहो पण लग्नाचा मुहूर्त तर होत चाललाय, अजून जेवणाची तयारी पण सुरू नाही. तोच तर प्रॉब्लेम झाला ना सुरेशराव. म्हणजे अहो कसं सांगू तुम्हाला. माफ करा पण आज लग्नात जेवण नाही होणार. नरसू कसं झालं रे हे असं. आता आपलं नाक कापलं जाणार. काय झालं काय? अहो काय सांगायचं सुरेशराव. अहो तो आचारी बोलवलं होतं ना, त्यांनी अचानक टांग मारली हो. आता
आता हे सगळं जेवण असंच पडलंय, करणार काय सांगा ना तुम्ही. माझ्या मुलाचं लग्न आणि हे असं व्हावं? माफ करा हा, पण आता बाहेर कोणाला तोंड दाखवायची जागा राहणार नाही. माणसं एवढी आणि माफ करा आम्हाला प्लीज. अहो हे काय करताय? मग दुसरा आचार्य नाही का? नाही ना, म्हणजे बोलवला असता पण आपल्याकडे वेळ खूप कमी हो. आपण लग्नाचं वराड सगळं बिनजेवता जाणं चांगलं नाही हो. हो कळतंय मला हो, पण माझा नाईलाज आहे हो. नरसू तू एक काम कर, ह्यांची माणसं मोज आणि प्रत्येकाला 200 नाही नको 400 रुपये दे आणि बाहेर हॉटेलात जेवायला सांग. नाही नाही असं कसं? हो दुसरं काय करू शकते मी ना, माझा नाईलाज आहे. कोण करणार जेवण? अहो मी आहे की, मी आहे ना. नाही नाही सुरेशराव, अहो तुम्ही शेवटी नवरी मुलीचे वडील आहात. नाही 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 नाही. अहो मग म्हणून काय झालं? माझ्या पोरीच्या लग्नात मी जेवण करणार. सुमीने मला बस मिरवाय सांगितले, पण लग्नात जेवण नाही मला नाही जमणार. तुम्ही काय बी काळजी करू नका. तालुक्यात वर्ल्ड फेमस आचार्य मी. आता अक्षदा पडस तर जेवण तयार होणार. मला फार वाईट वाटतंय हो. काय बी वाईट वाटून घेऊ नका, आम्ही करतो सगळी तयारी. फार फार उपकार झाले बघा तुमचे. काही लागलं तर कळवा हा. चल नरसू. वा ताई वा, काय राजकारणी डोकं चाललंय. सॉलिड मानलं तुला. आता बस म्हणाव मिरवत. चल नरसू. कशी दिसते मी? सुपर. बबन थांबा मस्त सरबत आण माझ्यासाठी. मला बी. हा थांबा जरा एक मिनिट. काय 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 बबन, अरे हे काय आलटी पलटी? म्हणजे ते आतलं सुमीकडचं होतं, ही तुमच्याकडचं. सरबत पाहिजे का? लक्ष्मण इकडे ये. मामासाहेबांनी सरबत घेऊन ये. आता तू पण ऑर्डर सोडायला लागला का? शिकलोय तुमचं वाच जरा. द्या चल सरबत आण. जा चल सरबत आण. लदीत आणतो. हे काय रुखवत आहे का? मंत्री पाटलांच्या घराण्याला शोभतंय का? हे दिसतल की. आपलं लग्न इतक्या लवकर होईल असं वाटलं तरी होतं का ग तुला? नाही, तुला वाटलं होतं तरी बी झालं. सुमे झालं का ग बोलून? अजून किती वेळ लागणार आहे? तुम्ही येऊ का आम्ही आज? थांबा का जरा, आमचं अजून बोलणं व्हायचंय. मग आवरा लवकर. पहिले मी तुझ्यासाठी गिफ्ट आणले. काय? मी पण आणलंय. तू काय आणलेस? आधी तू सांग. नाही आधी तू. आधी तू सांग. लगीन झाल्यावर ठेवा काहीतरी बोलायला. म्हणून मला लगीन करायला नको वाटत. पहिले या काय आपल्याला बोलू द्यायच्या नाही. चल. कुठे? जिथं कुणी अडवणार नसेल तिथं. चल. बाहेर आवरा की लवकर, हात उचला जरा. हा 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 आवरा आवरा आवरा. अरे काय रे सूर्या, काही आखरीत? अरे सुमीला शब्द दिलाय आम्ही. अरे तू इसरा आता. आता सुमीच काय म्हणायची,
लग्नात 1000 माणसं जेवणार आणि आता माणसं उपाशी गेली तर त्याला काय वाटेल रे? अरे पण सुरेश, अरे आता पण नाही फिर नाही, आता लय कामं पडले त्या, लागा कामाला. आवरा लवकर, आवरा बर का. आणि हा त्यातलं सुमीला एक शब्द बी सांगू नका. अरे पण सूर्या, अरे आता पण आहेच का तुझं? सुमीला कळलं तर काय होईल माहित नव्ह. हा आता लागा कामाला. माझ्या पुरीच्या लग्नात असं जेवण जाबऱ्या झालं पाहिजे ना, माणसं नुसते बघतच राहिले पाहिजे. चल चल लागा कामाला, उरका. चल नाही तर त्या भावाने आपल्याला सोडणार नाही. चल बस. थांबा. सांग आता काय तू काय आणलीस माझ्यासाठी? दाखव. आधी तू सांग. नाही, आधी तू दाखव. आधी तू सांग. तुला सांगितलं ना व? आधी तू. अजिबात नाही, दरवेळेला सुमीशाही चालणार. आधी तू दाखव. तू लग्नाला आलायस का भांडायला आलायस? आधी तू दाखव. दाखव. आधी तू दाखव. ठीक आहे, माझ्याकडे एक तोडगा आहे. आपण दोघांनी डोळे बंद करायचं, हा? आणि आपले गिफ्ट एकदमच उघडायचं आणि एकदमच बघायचं. चालतंय? हा? हा म्हणजे म्हणजे ठीक आहे. तुझ्यासाठी इतकी माघार तर घेऊ शकतो ना मी. चल मग कर डोळे बंद. केलंस? वाटलंच मला तू खोटाडेपणा करणार म्हणून. ते मी तू खोटारडेपणा करतेस का ते बघत होतो मी. आता डोळे मिटायचे, चिटिंग करायची नाही. आता ना मलाच म्हणतेस चिटिंग करायचं नाही. मिट डोळे. उघड्या. हा. झालं? थांब 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 थांब. झालं. 1 2 साडे माडे 3. तुम्ही एक येडा आणि मी एक येडी. हे काय? तुला सायकल वरून जग फिरायचं होतं ना. ही तुझ्यासाठी सायकल. पण मी सायकल वरनं जग फिरस तर म्हातारी होणार म्हणलास तू. म्हण हे इमान तुझ्यासाठी. पण जग तर तू फिरणार आहेस ना, माझ्यासाठी विमान कशाला? नाही, आपण जग फिरायचं हे इमानात. आणि ह्या इमानाचा तू ड्रायव्हर. अच्छा, म्हणजे इथेही मलाच कामाला लावलेस म्हण की. मग तू जिम्मेदारी घेतलीस ना माझी. हे घे तुझ्यासाठी. आपल्यासाठी. हा, आपल्यासाठी. नरसू, काय करतोयस तू हे? ते ना काय नाही, मला काय बोल ना, सांग ना. मुहूर्ताची वेळ झालीये, समर तयार झाला का बघ. हो हो चालेल, लगेच बघतो. ते ठीक आहे. समर
काय समोर दोघं पळून मिळून गेले का काय? सुमे कुठे गेली? सुमे मामा साहेब काय झालं? पुरे घाबरून पळून का म्हणून गेल्या? अरे ते काय नाही समोर कुठे असते की पलीकडं? नाही पलीकडे बघून आलो मी, नाहीये समोर. मग कुठे गेलं? अरे मला काय माहिती, शोध बाबा, मुहूर्त चुकायला नको. चल चल शोध घ्या आपण. नाही थांबा थांबा. काय काय हे काय आलटी पलटी. पायलट आपण खरंच जग फिरायचं? तुला फिरावं वाटतंय ना, मग फिरायचं. हा पण तू मुख्यमंत्री झाला, तुला टाइम घावल करा. मी वेळ काढणार तुझ्यासाठी. पायलट तू माझ्यासाठी एवढं करणार, मी तुझ्यासाठी काय करू रे? माझ्यासाठी? माझ्यासाठी नाही, काही नाही, राहू दे. पण तू कायम माझ्या सोबत राहा. पायलट तुझं ह्यो चांगलपणा तात्यांना लय पटलाय बघ. तात्या लय खुश आहेत तुझ्यावर. तुझ्यासारखा एवढा चांगला जावई मिळणार त्यांना. अगं उलट मीच तात्यांना थँक्यू म्हणायला पाहिजे. मी एवढं खोटं बोलून सुद्धा त्यांनी मला जावई म्हणून स्वीकारलं. मग माझं तात्या हाय तच भारी. माझ्या खुशीसाठी काय बी करते. म्हणून तर ते तुझे ताते आहेत, आणि आता माझे. आपलं तात्या. पायलट आजपासून आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात होणार आहे. त्याचा मुहूर्त चुकवायचा नाही आपल्याला. चल जाऊया, त्या भवानी यायच्यात जाऊया. चल चल. सावकाश. श्याम काका तुम्ही इथं? अगं ते आपलं वराड आलंय ना, त्याच्या जेवणाची सोय बघायला आलतो आम्ही. आणि मी लय मोठ्या आचार्यासंग इथं कामाला आलोया. वा पायलट, खरंच तुझ्या मम्मानं लयच भारी आचार्य मागवलाय बघ सुमीच्या लग्नाला. ह्यो जो कोणी आचार्य आहे ना, जगात भारी आचार्य आहे बघ. जेवणाच्या वासावरनं सांगते मी. सुमे अगं तुझा की मांडवात, मुहूर्ताचा टाइम झालाय. जरा बघू द्या सुमीच्या लग्नाच्या जेवणाची सोय बघू द्या मला. थांबा. आपल्या लग्नाच्या दोन्ही एकच. पण खरंच जबऱ्या जेवण झाले बघ पायलट. सुमी एकदम खुश आहे बर का. तिला ह्याच्यासारखा आचार्य मिळाला तिच्या लग्नात. माधू नाना तुमच्या आचार्याला जाऊन सांगा, म्हणा त्याचं नशीब म्हणून सुमीच्या लग्नात त्याला जेवण करायला मिळालंय. होय सांगतो की. आणि सुमीचं नशीब म्हणून तिला तिच्या लग्नात ह्याच्यासारखा आचार्य मिळाला. पकडले चोर. इथं एकमेकांना गिफ्ट देत बसलाय होय? हा नाही नाही बघू बघू. नाही बघू सुमे, बघू सुमीची सायकल. काय ग सुमे, आम्ही गावभर हुडकतोय, तुम्ही इथं बसलाय होय? लय जागव झाल्या तुम्ही दोघं. चला जावा लवकर, मुहूर्ताची वेळ टाळ्या नको. जावा चला 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 चला. चला चला चल. अरे काय? अरे सूर्या पोळलं की काय? अरे माधून आणा, जा जा गार पाणी जा. जा जा लवकर. आणतो. अरे येडायस का काय सूर्या? अरे हे काय करून बसलायस? अरे सुमी म्हणत होती तीच बरोबर आहे बघ. माझ्या पोरीच्या लग्नात मला जेवण करायला मिळालं बघ. माझं भाग्यच लय चांगलं. हे काय बरोबर नाही केलं का सुमे? आम्ही तुझ्या लग्नासाठी आलोय आणि तू आम्हाला कल्टी मारून गायब होय. अगं ते आम्हा दोघांना बोलल्याशिवाय करमतच नाही.
तुम्ही काय आम्हाला बोलू देत नव्हता, मग काय करणार? एवढं प्रेम? ठीक आहे मग, आम्ही पण बघतो किती प्रेम आहे ते. जीजू, आत्तापासून ते बोहल्यावर जाईपर्यंत सुमीचा पाय जमिनीवर पडला नाही पाहिजे. बोला, तयार का? जमत नसल तर सांगा तसं. मग आम्ही पण समजू काय समजायचंय ते. अगं एवढं प्रेम आहे म्हटल्यावर जमणार ग, आणि शेवटी सुमीची जिम्मेदारी घेतली आहे म्हटल्यावर जमायलाच पाहिजे. साहेब मुहूर्ताचा टाइम जवळ आलाय, पडदिशी मांडवात बोलवलंय तुम्हाला. हा पायलट, तू काय ऐकू नको त्यांचं. चल, मुहूर्ताचा टाइम झाला. तुम्ही थांब. त्यांना आपलं प्रेम बघायचंय ना, आता दाखवूनच देऊया. तू इथेच थांब. अरे पायलट, काय सांगितलं ग? आता तुम्ही तू माझ्या पाठीवर उभी राहा. साहेब तुम्ही सुमीचा हात धरा. चला लवकर, मुहूर्त जवळ आलाय. अजिबात नाही हं, जीजूंनीच केलं पाहिजे. बोला जीजू, जमणार आहे का तुम्हाला? बघा बाबा, तुमच्या प्रेमाचा सवाल आहे. पायलट, तू जेवढं केलंस तेवढं बास झालं. अगं चल जाऊया. चल. नाही सुन, तू एक काम कर, माझ्या पायावर पाय ठेव आणि चल. म्हणजे ठेव. बघा जमतंय का? जमणार. चला, मुहूर्ताची वेळ जवळ आलेली आहे. मी एक म्हणलं की उजवा पाय, आणि दोन म्हणलं की डावा पाय. एक. अगं माझा उजवा नाही, तुझा उजवा पाय. हा चल. एक. सुमी नीट चालना यार. तू नीट पाय उचल की आधी. तू पाय उचलल्याशिवाय मी कसा उचलू? तू उचल आधी नीट. ठीक आहे. एक. एक. मुलाचे मामा मुलाला घेऊन यायचंय, मुलीचे मामा मुलीला घेऊन या. आवरा की बरा बरा. बसतोय का मेळ दोघांचा? नाहीतर नाही म्हणून सांगा. जमणार. सुमी. एक. दोन. चला, मुहूर्ताला फक्त 5 मिनिटं राहिलेली आहेत. 5 मिनिटं. मुलाला आणि मुलीला घेऊन यायचंय लवकर. आवरा आवरा लवकर आवरा. चला चला लवकर चला. उचला पाय उचला. पायलट, असं करत बसत आपलं मुहूर्त चुकणार. आणि ही तुला तू मला आहे ना? मुहूर्त चुकता कामा नये. लवकरात लवकर या. फक्त 1 मिनिट राहिलाय. मग चल चालत जा. मुहूर्त चुकाय नाही पाहिजे. काय
आता चल. अनुराधा, सून चांगलीच गळ्यात पडली तुझ्या मुलाच्या. बबन तात्या कुठे आहेत? सगळे आहेत पण तात्या सुरेश, अगं तूच त्यासनी मिरवाय सांगितलंय की असं इथंच कुठतरी. हा, तात्यांनी आज मला शब्द दिलाय, मी लय मिरवणार म्हणल्यात. मिरवू दे. अरे सूर्या, अक्षताला चल का ती बी नाही. नाही असं कसं, अक्षता चुकून जमणार आहे. चल 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 लवकर चल. हे कपडे चल 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 चल. शुभ लग्न सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमं. शुभमंगल सावधान तदेव लग्नं सिद्रंत देव तारावरंत द्रवरंत देव विद्यावलंत देव लक्ष्मीपते ते ग्रीगम स्मरामि. शुभमंगल सावधान. पपन्या गबसकी वाजवा रे. ओ गुरुजी हे घ्या. आता मुलांनी मुलीला आणि मुलींनी मुलाला हार घालायचा आहे. हे घ्या तुमच्या हातामध्ये. चला घाला आता हार. जीजू आता काला हार सुमीला. पायलट विमान बोलवा आता हार घालायला. मामासाहेब, अहो करा की काहीतरी. अरे तू इकडे ये. येतो येतो, तुमच्या बाजूचं व्हायला लागल मला. ये ये ये. अल्टी पलटी. बाबरे, पण माझ्या लेंगेची जबाबदारी तुझी. बर बर. काय जीजू लगेच हार मानिक आमच्या सुमी पुढं. लग्नाआधीच भारी पडते ग तुझी सून. तुझं काही खरं नाही बाई आता. नरसू, मी सांगते तसं कर. समाधान मोरे 51 रुपये, हरी जावळे 21 रुपये, दिनकर पाटील स्टीलचा डब्बा. हे काय हे आलं की प्रकाश पाटील एक घड्याळ. घड्याळ बघा, घड्याळ कळायची काय खालच्या बाजूला कळाय. तुकाराम शिंदे 51 रुपये. नमस्कार नमस्कार. जीवन मोरे 21 रुपये. 21 रुपये. रामराव पाटील फोटो फ्रेम. हाय हाय बघ. आधी आधी.
सुरेश उन्हाळे स्टीलचा डब्बा. अनु, फारच श्रीमंत घर मिळालेलं दिसतंय. आमच्या नारायणीला का नाही म्हणाली हे आत्ता कळालं. फारच मोठे मोठे आहेर येतात अनु तुला. घरात मावतील ना. मुलीच्या कन्यादानासाठी मुलीच्या वडिलांना बोलवा. सूर्या, चल बाबा, कन्यादानाला बरोबर लागले. चल ऐक, चल. हा चला चला, माझ्या सुमीचं लगीन आज मला डोळे भरून बघू द्या. हा चला चल चल चल. काय रे झालं? माझी कापड, हा कापड कुठे आहे ती? कुठं आहे ती? बघ 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 तिकडे बघ. मुलीचे वडील कन्यादानासाठी स्टेजवरती यायचंय. मुलीचे वडील या. ये राहू दे, चल चला म्हणतो. चल 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 चल. बबन, तात्या असेल इथंच कुठं तरी. मग अशी तांदूळ टाकायला होता की. थांब जरा मी बघतो. तात्या, गुरुजी सुरू करा. तात्या, मी तुम्हाला मिरवाय सांगितलं होतं आणि हे काय सगळं? अगं मी मिरवतच होतो, पण घसरून पडलो. खराब झाली कापड सगळी. गुरुजी करा सुरू. तात्या, हे काय झाले तुम्हाला? अगं काय नाही ग, ती आचार्याच्या हातावरचा दागिना आहे. गुरुजी सुरू करा. तात्या, तुम्ही हे काय बरोबर केलं नाही. तुम्हीच्या इज्जतीचं खोबरं केलं तुम्ही. का केलं तुम्ही असं? अगं पण जरा. काय पण? सुमे, शांत हो. गुरुजी सुरू कर. लाव डोळ्याला पाणी. नेत्रयोजलस्पर्शः विष्णवेन्मो विष्णवेन्मो विष्णवेन्मः अद्य पूर्वोच्चारिते तिथं वर्तमान एवं गुणविशेषण विष्टायां शुभ पुण्यतिथौ मम म्हणायचं. मम आत्मना सकल शास्त्रोक्त पुराणोक्त पुण्य प्राप्त्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम कन्यादानमहं करिष्ये. सोडा पाणी. आता तुमचे दोन्ही पाय ताटामध्ये ठेवा. आगताय वराय महापाद्य पूजनंश करिष्ये. दक्षिण तथा वामं पादो प्रक्षाल्य. आता तुमची ओंजळ अशी घ्या. तुमची ओंजळ तिच्या ओंजळीवरती ठेवा. तात्या खांद्यावरती हात घ्या.
बघण्या जा ना कापडे घेऊन येतात त्यांची आणि जर कापड घालत नाही तर माझ्यासमोर येऊ नका. तुम्हीची सगळी इज्जत घालवली तुम्ही.